तर मित्रांनो, इव्हॉल्व करियर अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की मालूम असेल, आपली कोणती मॅथ रिव्हिजन मॅथ चालू आहे आणि टॉपिक कोणतं चालू आहे, अल्जेब्रा। याचे ऑलरेडी काय झाले, 2 पार्ट झालेले आहे। ज्यांनी बघितले नसेल त्यांनी काय करायचं, सर्वात प्रथम जे 2 लेक्चर झालेले आहे आपले ते बघायचे आणि नंतर तिसरा लेक्चर बघायचा। ओके, तर लास्ट लेक्चरला कोणता टॉपिक कोणता पार्ट शिकलो होतो आपण, आठवते का? कोणतं शिकलो होतो सांगा? 1 + 1/x जर व्हॅल्यू n असेल आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितली असेल काय, x² / 1/x², तर काय सांगितलं होतं मी रिझल्ट? आठवते का? सांगितलं होता, बरोबर आहे। काय सांगितलं होतं? n - 2 चा पॉवर 2 - 2, बरोबर आहे। हे सांगितलं होतं ना, n - 2 चा पॉवर किती सांगितला होता? 2 - 2, बरोबर आहे। नंतर जर तुम्हाला x चा पॉवर 4 / x चा पॉवर 4 जर विचारला तर काय सांगायचं? सॉरी, इथे थोडंसं चुकलेलं आहे। इथे काय करायचं, इथे काय सांगितलं होतं मी? n² - 2 सांगितलं होता, बरोबर आहे। जर तुम्हाला x + 1/x = n दिलेला असेल आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले असेल x² + 1/x², तर त्याचा जो रिझल्ट राहतो, फायनल रिझल्ट, तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितला होता आणि प्रूव्ह करून पण दाखवला होता की कसा रिझल्ट येतो म्हणून। ओके, तर काय येतो? n² - 2। ओके, जर तुम्हाला x चा पॉवर 4 / x चा पॉवर 1/x चा पॉवर 4 विचारला असेल तर कसा करायचा? तर तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं n² - 2 याचा पॉवर 2 घ्यायचा आणि इथे काय होईल, इथे पुन्हा -2 होईल। हे पण मी तुम्हाला प्रूव्ह करून दिलेलं आहे लास्ट क्लासला। ओके, समजलं का इथपर्यंत? आणि याच्या बेसिसवर मी तुम्हाला काही प्रॉब्लेम घेतले होते। ओके, तर आज पुन्हा काही म्हणजे बघा दुसऱ्या टाइपचे कसे प्रॉब्लेम विचारतात। आता कसे मी तुम्हाला इथे म्हणजे सरळ विचारलं होतं की x + 1/x = व्हॅल्यू दिली होती आणि x² + 1/x² तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं। ओके, तर काय कधी कधी तुम्हाला उलट रिवर्स विचारतात, म्हणजे उलट देतात। जसं की फॉर एक्झाम्पल, आणि एक्झाम मध्ये आलेलेच आहे सगळे हे प्रॉब्लेम। मी स्वतःहून काही म्हणजे जे लेटेस्ट आहे ग्रुप डी किंवा SSC याच्यामध्ये आलेलेच एक्झाम्पल आहे। ओके, प्रॉब्लेम असा राहतो की x² / x चा पॉवर 2 + 1/x चा पॉवर 2 = 119। जर if x² + 1/x² = 119, then फाइंड करा म्हणतात x + 1/x। ओके, तर काढू शकसाल काय? हो, काढू शकतो आपण, काढू शकतो ना। कसं काढसाल मला सांगा? इथे x² काय करायचं, सर्वात प्रथम बघताना हे बघा, अशी जवळची व्हॅल्यू तुम्हाला दिसते काय? कशाचा तरी स्क्वेअर होऊ शकतो, हो होते ना। याच्यात जर तुम्ही बघा, जर याच्यात तुम्ही दोन्ही साइडनी जर 2 आणि इकडे 1/119 + 2 ऍड केले तर काही होईल का? सांगा मला सर्वात प्रथम। इथे 2 आणि इथे 2, म्हणजे दोन्ही साइडला काय केलं मी? 2 आणि 2 ऍड केले आणि तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला होता। याला जर मी सिंप्लिफाय केलं तर काय होत होता? x² + 1/x² + 2 × 1/x × x, बरोबर आहे। याला सिंप्लिफाय केलं तर असंच होतं ना। आणि काय होत होतं? x काय होत होता? कॅन्सल होत होता। मला सांगा, हा फॉर्म आणि हा फॉर्म सेम आहे की डिफरंट आहे? सेम आहे। बघा, इथे x² आहे, इथे x² आहे, इथे 1/x² आहे, इथे 1/x² आहे, इथे 2 आहे, पण इथे बघा मी हे x काय होऊन राहिले? कॅन्सल होऊन राहिले। ओके, म्हणजे हे इथे हिडन दिलेले आहे तुम्हाला फक्त। तर काय होईल, इथे हा जो फॉर्म्युला, ही जी व्हॅल्यू आहे पूर्ण, ही कशाची व्हॅल्यू आहे? इथे x/1/x, बरोबर आहे, चा पॉवर 2 = काय असते? 121। जर याला सिंप्लिफाय केलं तर काय होईल? तर 1/x/1/x = काय होईल? 11। 121 कशाचा स्क्वेअर आहे? कशाचा स्क्वेअर आहे? 11चा स्क्वेअर आहे ना। हो, बरोबर आहे। याला जर मी तिकडे अंडर रूट मध्ये नेलं तर बघा,
हा जो फॉर्म्युला आहे इथे एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 2 हा एक्स प्लस 1 बाय एक्स चा स्क्वेअर आहे. ओके, जर मी त्याला अंडर रूट मध्ये नेलं तर काय होईल 1 बाय, बरोबर आहे, असंच होईल ना. तर काय होईल सांगा बरं मला इथे 121 अंडर रूट मध्ये 121 काय होतो 11 होतो ना. हो, तर अशा प्रकारे काय केली आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली कशाची x प्लस 1 बाय एक्स. म्हणजे तुम्हाला काय देतात एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 119 देतात आणि फाइंड आउट करायला सांगतात एक्स प्लस 1 बाय एक्स. ओके, समजलं काय सर्वांना कसं प्रकारे केलं तर. हो, आणि नंतर काय केलं मी कसं केलं मी दोन्ही साइडने +2 ऍड केले, कारण की फॉर्म्युलाच बघा हा कोणता फॉर्म्युला येतो एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 2 येतो, बरोबर आहे ना. म्हणून मी इथे दोन्ही साइडने 2 ऍड केले. जर मी या फॉर्म्युल्याकडे जर कंपॅरिझन केलं या दोन फॉर्म्युल्याचा सेम निघालेला आहे, म्हणून काय होईल हा x प्लस 1 बाय एक्स चा स्क्वेअर होईल इज इक्वल टू 121. जर दोन्ही साइडने मी स्क्वेअर रूट केला तर काय होईल x प्लस 1 बाय एक्स इज इक्वल टू 11. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके, समजलं सर्वांना. ओके, तर मित्रांनो सेकंड प्रॉब्लेम आहे बघा इथे एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 47 दिलेला आहे तुम्हाला आणि एक्झाम मध्ये आलेला आहे. ग्रुप डी वगैरे ग्रुप डी म्हणा किंवा एनटीपीसी मध्ये म्हणा सगळ्या एक्झाम मध्ये आलेला आहे. ओके, आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगतात एक्स प्लस 1 बाय एक्स. ओके, आणि तुम्हाला आताच मी फर्स्ट प्रॉब्लेम सांगितला आहे. ओके, पूर्ण म्हणजे डिटेल मध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे जर तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 47 दिले असेल आणि तुम्हाला x प्लस 1 बाय एक्स ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर कसं करायचं. काय करायचं सर्वप्रथम एक्स स्क्वेअर डिवाइड बाय प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय करायचं 47 लिहायचं, बरोबर आहे. दोन्ही साइडला काय करायचं दोन ऍड करायचे, म्हणजे दोन्ही साइडला ऍड केले तर सांगा मला काही होईल का. इकडे -2 दिला तर काय होईल जे इक्वेशन आहे आपलं ते ऍज इट इजच राहील ना. हो, तर मी काय केले दोन्ही साइडनी 2 ऍड केले आणि नंतर फॉर्म्युला बघा सेम कंपॅरिझन करायचं. कशाचा फॉर्म्युला आहे हा x प्लस 1 बाय एक्स चा स्क्वेअर आहे. ओके, तर हा किती होईल 49. दोन्ही साइडनी जर मी स्क्वेअर रूट केला तर काय होईल इथे x प्लस 1 बाय एक्स राहील आणि हा स्क्वेअर रूट मध्ये काय जाईल 49. जर याला सॉल्व्ह केलं तर काय होईल 7. ओके, तर ह्याच्या प्रकारे काय निघालं आपलं फायनल आन्सर मिळाला. तर मित्रांनो बघा ह्या टाइपचे पण तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात. कधी कधी डायरेक्ट न देता म्हणजे तुम्हाला काय करतात रिव्हर्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू देतात आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगतात एक्स प्लस 1 बाय एक्स. ओके, समजलं काय. तर मित्रांनो हे होते एक्स प्लस 1 बाय एक्स ह्या बेसिसवर प्रॉब्लेम. आणि एक अजून फॉर्म्युला राहतो त्याच्या बेसिसवर पण तुम्हाला प्रॉब्लेम देतात, जसे की x मायनस 1 बाय एक्स इफ जर x मायनस 1 बाय एक्स ची व्हॅल्यू समजा n दिलेली आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतात एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर. ओके, तर कसे करतात करू शकतो ना. हो, काय करायचं इथे बोथ साइड काय करायचं स्क्वेअर करायचं. ओके, तर केलं काय होईल एक्स स्क्वेअर प्लस मायनस केली इथे 2 टाइम्स x इंटू 1 बाय एक्स प्लस 1 बाय एक्स चा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू n स्क्वेअर होईल ना. फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला ऑलरेडी a मायनस b चा होल स्क्वेअर. ओके, कसा राहतो म्हणून काय होईल इथे x काय होईल कॅन्सल होऊन जाईल. ओके, तर काय राहील एक्स स्क्वेअर मायनस 2 प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर. नंतर काय होईल इथे n चा पॉवर 2. ओके, तर इथे सॉल्व केलं तर काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल n स्क्वेअर प्लस 2. जस्ट अपोजिट आहे बघा. इथे काय होतं x प्लस 1 बाय एक्स इज इक्वल टू काय होतं n दिलेला होता आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितले तर इथे एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर त्याचा रिझल्ट काय निघालता n स्क्वेअर मायनस 2. ओके, इथे काय दिलेलं आहे तुम्हाला x मायनस 1 बाय एक्स इज इक्वल टू n दिलेला होता आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर. ओके, तर काय होईल इथे
एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू 1/x प्लस 1/x स्क्वेअर इज इक्वल टू एन स्क्वेअर. बोथ साइड काय केला मी स्क्वेअर केला. ओके समजलं ना. नंतर सॉल्व जर केला मी तर मला फायनल रिझल्ट काय मिळाला हे आउटपुट राहते. ओके जर तुम्हाला x प्लस x मायनस 1/x दिलेला असेल आणि फाइंड आउट करायला सांगितलं x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर तर जे फायनल आउटपुट काय राहते यांचा स्क्वेअर करायचा प्लस तुझ्या 2 ऍड करायचा. ओके समजलं काय. हो काय आउटपुट x मायनस 1/x इज इक्वल टू काय होता आउटपुट. जर तुम्हाला n दिलेला असेल तर फाइंड जर करायला लावला तर x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर काय होईल n स्क्वेअर प्लस 2. ओके नंतर जर x चा पॉवर 4 करायला लावला तर काय होईल n स्क्वेअर प्लस 2 चा पॉवर 2 मायनस 2. जर x चा पॉवर 4 प्लस 1/x चा पॉवर 4 इज इक्वल टू काय होईल. जर फाइंड आउट करायला लावलं हे दिलेली असेल व्हॅल्यू आणि x चा पॉवर 4 प्लस 1/x चा पॉवर 4 दिलेला असेल तर काय होतो n चा स्क्वेअर प्लस 2 त्याचा पॉवर 2 मायनस 2. बरोबर आहे समजलं का इतकं. हो तर मित्रांनो बघा प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला इथे. इफ जर x मायनस 1/x इज इक्वल टू 7 दिलेला असेल आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितला x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर तर कसा फाइंड आउट करायचा हे तुम्हाला मी एक्सप्लेनेशन सांगितलं. काय करायचं जर तुम्हाला x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर विचारला तर इथे किती दिलाय 7 चा स्क्वेअर किती होतो 49. बरोबर आहे. प्लस तिथे काय होत होता x प्लस 1/x मध्ये मायनस होत होता इथे काय होतो प्लस होतो. बरोबर आहे. किती होतो 2 तर काय होतो 49 प्लस 2 51. तर बघा जर तुम्हाला हे ट्रिक माहित असेल म्हणजे x मायनस 1/x इज इक्वल टू 7 आणि फाइंड आउट करायला सांगितलं x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर तर बघा काय होतो 7 चा स्क्वेअर करायचा प्लस त्याला 2 ऍड करायचा आणि हा काय झाला आउटपुट. ओके समजलं काय. हो नेक्स्ट जर तुम्हाला x मायनस नेक्स्ट एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल मध्ये आलेलं आहे. ओके तर x मायनस 1/x इज इक्वल टू सपोज 8 दिलेला आहे तुम्हाला आणि फाइंड आउट करायला सांगितलं आहे x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. ओके तर कसं फाइंड आउट कराल तर काही नाही करायचं x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर लिहायचा आणि 8 चा स्क्वेअर किती होतो 64 प्लस काय करायचं 2 ऍड करायचे तर काय निघतो फायनल आउटपुट 66. हे काय झालं आपलं फायनल आन्सर. जर तुम्हाला ह्या फॉर्म्युल्याची जर कॉन्सेप्ट आणि फायनल रिझल्ट जर माहित असेल तर विदिन अ सेकंड पेन उठवा पेनाची पण गरज नाही लागेल तुम्हाला. विदिन अ सेकंड काय होईल तुमचा आन्सर निघेल. ओके समजलं का सर्वांना. हो तर मित्रांनो बघा एनटीपीसी मेन्स मध्ये आलेले एक्झाम्पल आहे. ओके काय म्हटलं मी एनटीपीसी मेन्स मध्ये आलेले एक्झाम्पल आहे 2022 ची जे एक्झाम झाली त्याच्यामध्ये आलेले एक्झाम्पल आहे. तुम्हाला काय दिलं इथे 2x मायनस 1 डिवाइड बाय 2x इज इक्वल टू 6 आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय 16x स्क्वेअर. ओके 16x स्क्वेअर सांगितलं होतं. बरोबर आहे. तर कसं फाइंड आउट करसाल काहीतरी इथे हे लावावं लागेल फॉर्म्युला तर लागतेच इथे. बरोबर आहे. पण तुम्हाला बघा जे रिझल्ट सांगितला आहे तो बघा कसा आहे थोडासा वेगळा आहे रिझल्ट. इथे बघा याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये इथे काहीच दिलेलं नाही आहे आणि जे म्हणजे प्रश्न दिलेला होता तुम्हाला त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये 2 दिलेला आहे. म्हणजे आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल याच्या ज्या मल्टिप्लिकेशन मध्ये 2 आहे तो हटवावा लागेल. बरोबर आहे. हटवावा लागेल ना म्हणजे रिमूव्ह करावा लागेल कारण की आपल्याला जो फाइंड आउट करायचा आहे तो आपल्याला x स्क्वेअर करायचा आहे नाही 4x स्क्वेअर ने फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. तर यासाठी काय करावं लागेल आपल्याला सर्वात प्रथम असे म्हणजे हे करावं लागेल ट्रिकला म्हणजे काहीतरी सोल्युशन फाइंड आउट करायसाठी मेथड लावावं लागेल. ओके तर काय करसाल जर मी बघा इथे जर मी पूर्ण जे इक्वेशन आहे इथे दिलेलं जर त्याला मी 2 ने डिवाइड केलं तर काय होईल x निघून जाईल इथून x च्या बाजूला जे 2 होता तो निघून जाईल ना. हो
तर काय करायचं, सर्वात प्रथम डिवाइड इक्वेशन बाय 2 बोथ साइड, दोन्ही साइडने करायचं, म्हणजे कसं पॅरललिझम राहायला पाहिजे. ओके, काय होईल मग इथे, जर याला 2 ने भागलं तर काय होईल, पूर्ण यालाच 2 ने भागायचं. ओके, सांगा इथे हे 2 2 काय होईल, कॅन्सल होईल. ओके, मायनस इथे काय होईल 1/4x होईल, आणि इथे 2 ने 6 ला भागलं तर काय होईल 3. तर बघा ह्या फॉर्म मध्ये आलेला आहे. ओके, आता थोडीशी हिंट मिळाली आपल्याला की आपण याचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. ओके, तर काय करायचं, दोन्ही साइडला इथे काय करायचं, स्क्वेअर करायचं. ओके, स्क्वेअर बोथ साइड, कारण की आपल्याला जे पाहिजे होतं त्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळालं आहे, आणि आपल्याला फॉर्म्युला पण मालूम आहे, मी तुम्हाला सांगितला होता. x - 1/x जर n दिलेला असेल तर काय होतो, x स्क्वेअर 2 टाइम्स 1/x इंटू 1 प्लस x प्लस काय होतो x स्क्वेअर 1/x स्क्वेअर आणि इज इक्वल टू n स्क्वेअर. सांगितलं होतं मी तुम्हाला. हो, आता पण इथे काय करायचं, बोथ साइड स्क्वेअर करायचं. आता इथे बोथ साइड स्क्वेअर केल्यावर त्याला काय करायचं, सॉल्व करायचं. काय होईल, x स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ x इंटू 1/4x प्लस 1/16x स्क्वेअर. बरोबर आहे ना, होईल ना. एक 4 चा स्क्वेअर किती होतो, 16 इंटू x स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, 3 चा स्क्वेअर किती होतो, 9. बरोबर आहे. इथे काय होईल, x काय होईल, कॅन्सल होत जाईल. ओके, तर इथे काय राहील, x स्क्वेअर मायनस 2 प्लस 1/16x स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल 9. समजलं का इथपर्यंत कसं केलं तुम्ही. इथे फक्त जस्ट फॉर्म्युला लावला मी, कोणचा x - 1/x चा त्याला स्क्वेअर केला, आणि तो a - b चा तुम्हाला फॉर्म्युला मी पहिल्या दिवशी सांगितला होता. ओके, a - b चा होल स्क्वेअर. ओके, तो इथे सिम्पली मी इम्प्लिमेंट केला. नंतर काय होईल, इथे बघा इथे काय राहिलं, x स्क्वेअर मायनस 2 प्लस 1/60x स्क्वेअर इज इक्वल टू 9. पण मला आन्सर काय पाहिजे, x स्क्वेअर प्लस 1/16x स्क्वेअर. ओके, तर निघाला नाही इथे, बघा ना, x स्क्वेअर प्लस 1/16x स्क्वेअर. ओके, तर काय होईल, x स्क्वेअर प्लस 1/16x स्क्वेअर इज इक्वल टू, हा 2 त्या साइडला गेला तर काय होईल, 11 होईल ना. हो, पण इथे बघा इथे एक मिस्टेक केली आपण. काय केली, कसं होते, घाई गडबडीत केल्यानं मिस्टेक होते. इथे डायरेक्ट 2 केला, इथे काय होईल 1/4 आहे इथे इंटू 2 आहे, तर काय होईल 2 2 कॅन्सल होईल, पण इथे 1/2 राहील. म्हणजे जर तुम्ही राईट हँड साइडला नेलं तर काय होईल 9 प्लस 1/2 होईल. समजलं काय, कोणची मिस्टेक केली ती आपण इथे जे 1/4 होता आपण त्याला कन्सिडरच नाही केलं, तर डायरेक्ट कॅन्सल केलं, पण इथे 1/4 होता. ओके, हे लक्षात ठेवायचं. डायरेक्ट आन्सर कडे नाही जायचं किंवा 9 + 2 11 होईल, त्याच्यामुळे काय होते, छोट्या छोट्या गोष्टीमुळे मिस्टेक होते. ओके, इकडे काय जाईल मग 9 प्लस 1/2, इथे काय होईल 9 2 18 19/9. बरोबर आहे. तर हे काय झालं आपलं फायनल आन्सर. ओके, हे काय झालं फायनल आन्सर. तर बघा अशा प्रकारे काय केलं, 2x - 1/2x इज इक्वल टू 6 दिलं, आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं x स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय 16x स्क्वेअर. आणि आपण इथे जे फायनल जी व्हॅल्यू निघाली आपली ती किती निघाली 19/2. ओके, तर बघा एवढ्या ही स्टेप नुसार आपण काय केलं, हे फायनल आन्सर काढलं. ओके, इथे काय कोणकोणचे हे लागले, सर्वात प्रथम काय केलं मी, मला जे फाइंड आउट करायचं होतं त्याच्यात काय होतं, एक्सच्या मल्टिपलला काहीच नव्हते, पण जे क्वेश्चन दिलेला होता तिथे मल्टिपल मध्ये 2 दिलेला होता. सर्वात प्रथम मला इथून हा 2 रिमूव्ह करायचा होता, म्हणून मी काय केलं, इक्वेशन जे ला डिवाइड केलं दोन्ही बोथ साइड. ओके, म्हणून काय इथे झाला 2 2 कॅन्सल झाला, आणि मला ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन मिळालं, कोणत्या x - 1/4x इज इक्वल टू 3. नंतर काय केलं मी, स्क्वेअर केला बोथ साइडला. ओके, आणि फॉर्म्युला जस्ट इम्प्लिमेंट केला, आणि काय केलं सिम्प्लिफाय केला.
केलं आणि मला ह्या फॉर्म मध्ये हे, तर मित्रांनो बघा अशा प्रकारे जे आपलं फायनल आन्सर निघाला x² प्लस 1/16x² इज इक्वल टू काय केलं निघालं 19/2 निघालं. ओके, तर बघा मित्रांनो इथे थोडेसे सिली मिस्टेक होऊ शकते तुमच्याकडून, कारण की इथे 2 इंटू x इंटू 1/4x होतं, बरोबर आहे. x तर कॅन्सल होतो, पण इथे 2 इंटू 1/4 काय होतो, इथे 2 ने भाग जातो ना इथे 4 ला, तर काय राहतो फक्त 1/2 राहतो ना. म्हणून काय केलं मी इथे जो डायरेक्ट 2 न करता 1/2 ला राईट हँड साईडला नेलं. ओके, समजलं काय? तर अशा प्रकारे बघा मित्रांनो हे एनटीपीसी मेन्स मध्ये आलेले एक्झाम्पल होतं. याच्यात काय माहित करायचं होतं, फक्त आपल्याला कोणते कॉन्सेप्ट ऍड करायचे होते याच्यात. म्हणजे बा आन्सर मध्ये आपल्याला एक्सच्या फॉर्म मध्ये दिलेलं होतं आणि इथे एक्सच्या इथे कोएफिशिएंट दिलेला होता 2, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे आपण काय केलं आन्सर काढलं. ओके, समजलं काय? तर मित्रांनो बघा नेक्स्ट पॅटर्न आहे, हा नेक्स्ट टाईप म्हणू शकतो. हाय थोस बेसवर त्याच्याच बेसिसवर आहे, पण विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. इथे काय करतात तुम्हाला एक x मायनस 1/x इज इक्वल टू 1 दिलेला असेल आणि तुम्हाला काय म्हणतात ते 1x प्लस 1/x फाइंड आउट करायला सांगतात. ओके, तर कसे फाइंड आउट करसाल, फाइंड आउट करू शकसाल का? हो, जर त्याचं तुम्हाला जर फायनल रिझल्ट जर माहित असेल तर काय असतो √n² प्लस 4. पण सर आम्हाला समजलं नाही कसं आलं तर. ओके, तर तुम्हाला मी काय करतो एक फाइंड आउट करून दाखवतो, म्हणजे काय होईल तुम्हाला दुसरं फाइंड आउट करता येईल. ओके, काय करायचं इथे x मायनस 1/x इज इक्वल टू काय दिलेला आहे n दिलेला आहे. ओके, दिलेला आहे ना. काय करायचं बोथ साइड काय करायचं स्क्वेअर करायचं. काय होतो x² प्लस 1/x² इज इक्वल टू काय होतो n प्लस 2 होतो ना, होतो ना. इथे समजलं का तुम्हाला काय होतो? नंतर काय करायचं इथे पुन्हा काय करायचं बोथ साइड काय करायचं 2 जर केले मी, जर मी बोथ साइडला 2 ऍड केले तर काही होईल का सांगा मला. जर मी ह्या रिझल्ट मध्ये बोथ साइडला जर 2 ऍड केले तर काही होईल का? नाही होईल, कारण की जर हा 2 कॅन्सल झाला तर इक्वेशन जे मी वरती लिहिलं ऍज इट इजच राहील ना. हो, नाहीतर बघ बघा याला जर मी ह्या साइडला नेलं तर काय होतो -2 प्लस 2 काय होतो -2 काय होतो 0 होतं ना. म्हणजे त्या इक्वेशनवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. मी इथे 2 ऍड जर केले त्याचा काहीच परिणाम होत नाही. ओके, म्हणजे इक्वेशन काय आहे स्टेबल आहे. ओके, नंतर सांगा मला हा कशाचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला सांगा मला कशाचा आहे. हा सर फॉर्म्युला आहे x/1 + x चा पॉवर 2 आहे की नाही. आता हे तिसरं लेक्चर आहे आपल्याला, बरोबर आहे, आणि हा खूप वेळा सांगून झालेला. ओके, तर इथे काय होईल n + 4 होईल ना. आणि जर दोन्ही साइडने मी स्क्वेअर रूट केला तर काय होईल x + 1/x इज इक्वल टू काय होईल n + 4. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे काय केलं मी हा फॉर्म्युला तुम्हाला काय करून दाखवला प्रूव्ह करून दाखवलेला आहे. जर तुमच्याकडे x - 1/x असेल आणि तुम्हाला n व्हॅल्यू दिली असेल आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं असेल x + 1/x, तर जो फायनल आउटपुट काय निघतो n² प्लस 4 निघतो. ओके, समजलं का सर्वांना? n² प्लस 4 निघतो, बरोबर आहे ना. समजलं सर्वांना कसा काढलं मी. इथे काय केलं मी बोथ साइड स्क्वेअर केलं, बरोबर आहे, अकॉर्डिंग टू फॉर्म्युला सर्वांना मालूम असेल. ओके, तर मित्रांनो सेम फॉर्म्युला इथे आहे, हे समजायची गरज आहे का नाही. तर काय करायचं इथे जे प्रोसिजर मी फॉलो केली सेम प्रोसिजर इथे फॉलो करून बघायची. जे इथे आउटपुट आलेलं आहे ते येते की नाही बघायचं. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला x + 1/x इज इक्वल टू जर n दिलेला असेल आणि तुम्हाला जर x - 1/x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली असेल तर काय होईल त्याचा जो फायनल रिझल्ट राहतो तो काय राहतो n मध्ये n² - 4. आणि जर x - 1/x इज इक्वल टू जर 9 दिलेला असेल
आणि तुम्हाला x प्लस 1/x काढायला सांगितलं असेल तर त्याचा फायनल रिझल्ट काय राहतो अंडर रूट मध्ये n स्क्वेअर प्लस 4. बघा मित्रांनो, आणि खूप IMP आहे. खूप सारे एक्झाम मध्ये असो, NTPC असो, RPF कॉन्स्टेबल असो किंवा RPF SI असो, याच्यात प्रश्न विचारले आहे. ओके, तर प्रश्न कसे विचारतात बघा, x मायनस 1/x इज इक्वल टू सपोज 8 दिलेलं आहे तुम्हाला इथे. ओके, x मायनस 1/x इज इक्वल टू 8 दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतात x प्लस 1/x. तर इथे पुरा फॉर्म्युला न लावता काय करायचं, हा जो रिझल्ट आहे याच्या डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची. जर तुम्हाला x प्लस 1/x फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर काय आहे फायनल रिझल्ट, तर इथे फायनल रिझल्ट आहे n स्क्वेअर प्लस 4. ओके, तर काय करायचं, इथे 8 चा स्क्वेअर किती होतो 64 प्लस इथे काय आहे 4, तर अंडर रूट मध्ये किती होतो 68. तर बघा जे फायनल आउट हे आन्सर आलेला आहे अंडर रूट मध्ये 68. जर तुम्हाला x प्लस 1/x इज इक्वल टू x मायनस 1/x इज इक्वल टू 8 दिलेला असेल आणि x प्लस 1/x फाइंड आउट करायला दिलेला असेल तर त्याचं जे फायनल आन्सर निघाला आहे आपलं किती निघाला आहे अंडर रूट मध्ये 68. जस्ट रिझल्ट मध्ये मी यांच्या ठिकाणी काय केली 8 चा स्क्वेअर केला तर किती होतो 64 प्लस इथे काय दिलेला आहे 4 दिलेला आहे. 64 प्लस 4 किती होतो अंडर रूट मध्ये 68. ओके, समजलं का मित्रांनो. सेम सपोज तुम्हाला इथे x प्लस 1/x इज इक्वल टू सपोज 7 दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं तर कसं फाइंड आउट कराल, कशावरून, हा जो फायनल रिझल्ट आहे हा लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. ओके, जर तुम्ही प्रोसिजर फॉलो केली तर खूप टाइम निघून जातो, विदिन 2 to 3 मिनिट निघून जाते. पण जर तुम्हाला जर हा फायनल जो रिझल्ट काढून दिलेला आहे मी हे जर माहित असेल तर विदिन 30 सेकंद मध्ये तुमचा आन्सर निघतो. ओके, तर बघा अशा प्रकारे आन्सर निघतो तो. इथे काय दिलेला आहे x प्लस 1/x इज इक्वल टू 7 दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे x मायनस इंटू 1 डिवाइड बाय x. ओके, तर काय आहे रिझल्ट याचा n स्क्वेअर मायनस 4. ओके, तर सांगा मला इथे n ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 7 मायनस 4 तर किती राहील 45. याला सॉल्व्ह करू शकता का तुम्ही. आणि हे एक्झाम्पल मध्ये आलेलं होतं तुम्हाला, तर इथे तुम्हाला अंडर रूट मध्ये 45 न देता काय त्यांनी काय केलं, कसे एक्झामिनर खूप हुशार राहतात ते तुम्हाला इझी वे आन्सर माहित नाही करू दे, तर काय करतात 9 गुणिले 5 करू शकतो का मी याला 45. त्यांनी काय केलं तर अंडर रूट 3 बाहेर काढला होता आणि अंडर रूट मध्ये 5 ठेवला होता. ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय दिलेलं होतं आन्सर दिलेलं होतं आणि अंडर रूट मध्ये 45 दिलेलं नव्हतं, त्यामुळे काय होतो अरे ऑप्शन मध्ये आन्सरच मिळत नाही. पण त्यांनी काय केलं तुम्हाला हे जो 9 होता याचा फॅक्टर 45चा तो बाहेर काढला तर तो किती निघाला 3 निघाला. म्हणजे फायनल आन्सर काय निघाला तो 3 इंटू अंडर रूट 5. तर समजला का मित्रांनो. अशा प्रकारे हे जे दोन कॉन्सेप्ट आहे म्हणजे हे x मायनस 1/x आणि x प्लस 1/x. ओके, ह्याची व्हॅल्यू देऊन याची व्हॅल्यू काढायला लावतात किंवा हे व्हॅल्यू देऊन तुम्हाला याची व्हॅल्यू काढायला लावतात. आणि जर तुम्हाला हे दोन फायनल रिझल्ट जर माहित असेल तर तुम्ही काय करू शकता विदिन अ सेकंड आन्सर काढू शकता. ओके, समजलं रे. हो, तर मित्रांनो इथे सेम प्रॉब्लेम दिला आहे आणि NTPC मध्ये आलेला आहे. ओके, बघा इथे काय दिलं आहे तुम्हाला इफ x मायनस 1 डिवाइड बाय x इज इक्वल टू 2 दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं x स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय x स्क्वेअर. ओके, समजलं का सर्वांना. करू शकाल का. बघा इथे तुम्हाला x स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय x स्क्वेअर दिलेला आहे, इथे तुम्हाला x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर दिलेला नाही आहे. हे कॉन्सेप्ट दुसरा आहे. ओके, मी तुम्हाला
जेव्हा ट्रिग्नोमेट्री शिकवला होता तेव्हा एक कॉन्सेप्ट सांगितला होता. कोणता कॉन्सेप्ट सांगितला होता? जर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिलेला असेल तर काय काय असतो याचा फॉर्म्युला? ए मायनस बी इंटू ए प्लस बी सांगितलंय ना. ज्याने ट्रिग्नोमेट्रीचे लेक्चर बघितले असेल तर मी त्यांना प्रत्येक म्हणजे क्लासमध्ये सांगितलं आहे की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो? ए मायनस बी प्लस इंटू ए प्लस बी. बघा इथे लावा, सेम फॉर्म्युला लावायचा आपल्याला. इथे काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर काय होईल याचा? सपोज हा तुमचा ए आहे आणि हा बी आहे अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. तर काय होईल इथे? एक्स मायनस 1 बाय एक्स इंटू काय होईल? एक्स प्लस 1 बाय एक्स हो होईल ना अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला, ह्या फॉर्म्युल्यानुसार. ओके, तर काय होईल इथे? आपल्याला फक्त इथे कशाची व्हॅल्यू मालूम आहे? व एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स दिलेली आहे. ओके, पण आपल्याला इथे एक्स प्लस 1 बाय एक्स मालूम आहे काय? नाही मालूम आहे. त्या टाइमला काय होतं? हे जे तुम्हाला दोन फॉर्म्युले दिलेले आहे मी, हे इथे काय होतो? इम्प्लिमेंट होतो. ओके, जर तुम्हाला आता एक्स इथे एक्स मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 2 दिलेला आहे आणि मी तुम्हाला आताच सांगितलं जर एक्स प्लस 1 बाय एक्स जर काढायचा असेल तर कोणता फॉर्म्युला लागतो? दोन पैकी हा फर्स्ट फॉर्म्युला आहे, तो इथे इम्प्लिमेंट होतो. ओके, इथे यांची व्हॅल्यू काय दिली आहे? इथे 2 दिलेली आहे. ओके, तर अंडर रूट मध्ये काय होतो? यांचा स्क्वेअर किती होतो? 2 चा स्क्वेअर प्लस 4. ओके, तर काय होतो इथे? 2 इंटू इथे काय होतो? होईल नाही आन्सर. बघा काय केलं मी? जस्ट फॉर्म्युला इम्प्लिमेंट केला इथे. ओके, काय दिले होते तुम्हाला? एक्स मायनस 1 अपॉन एक्स दिलेला होता आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं होतं? एक्स प्लस 1 बाय एक्स. तर मी इथे जस्ट फॉर्म्युल्यामध्ये काय केलं? ती यांची व्हॅल्यू पुट केली आणि जे आपलं फायनल आन्सर होतं विदिन अ सेकंड निघालं. बघा दिसायला खूप कॉम्प्लिकेटेड आहे पण विदिन किती सेकंड मध्ये काढलं आपण आन्सर? 40 सेकंड मध्ये आन्सर निघालं. ओके आपलं. बघा मग त्याच्यासाठी काय माहित पहिले हे कॉन्सेप्ट जो होता हा मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये सांगितला होता, हा इथे काय झाला? इम्प्लिमेंट झाला. आणि ट्रिग्नोमेट्री मध्ये असताना मी तुम्हाला सांगितलं होतं हा अल्जेब्रिक फॉर्म्युला आहे. हा जेव्हा आपण अल्जेब्रा शिकणार तेव्हा खूप ठिकाणी यूज होणार. ओके, तर समजलं ना कशा प्रकारे केला? एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय एक्स स्क्वेअरला काय केलं मी? एक्स मायनस 1 बाय एक्स इंटू एक्स प्लस 1 बाय एक्स केला. मला इथे एक्स मायनस 1 बाय एक्स ची व्हॅल्यू मालूम होती 2, पण मला एक्स प्लस 1 बाय एक्स ची व्हॅल्यू मालूम नव्हती. तर नंतर काय केला? जस्ट मी इथे हा फॉर्म्युल्यानुसार एक्स प्लस 1 बाय एक्स ची व्हॅल्यू काढली आणि काय निघालं आपलं जे फायनल आन्सर पाहिजे होतं? एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो? 2 इंटू अंडर रूट 8. ओके, समजलं का सर्वांना? जर तुम्ही याला अजून सिम्प्लिफाय केलं तर काय होतो? 8 ला 4 इंटू 2 लिहू शकतो मी. हो, तर काय होईल? 2 इंटू 2 अंडर रूट 2 काय होईल? तर 4. तर मित्रांनो बघा इथे प्रॉब्लेम काय दिलेला आपल्याला? हा सेकंड फॉर्म्युलावर आहे. ओके, तर काय दिलेलं आहे? इथे एक्स प्लस 1 बाय एक्स इज इक्वल टू 8 दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. तर कसे फाइंड आउट करा? आताच सांगितलं तुम्हाला मी एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर काय होतो? एक्स मायनस 1 अपॉन एक्स इंटू काय होतो? एक्स स्क्वेअर एक्स प्लस 1 बाय एक्स. तर सांगितलं होतं ना कोणत्या फॉर्म्युल्यानुसार हा. ओके, तर काय होईल इथे? आपल्याला एक्स प्लस 1 बाय एक्स ची व्हॅल्यू 8 तर दिलेलीच होती, पण इथे याची व्हॅल्यू दिली काय? एक्स मायनस 1 बाय एक्स नाही. बघा इथे हा फॉर्म्युला एक्स प्लस 1 बाय एक्स इज इक्वल टू 8. तर एक्स मायनस 1 बाय एक्स काय होतो? इथे काय होईल? यांचा स्क्वेअर किती होईल? 64 मायनस 4. बरोबर आहे. इथे काय होईल मग? 60 इंटू 8. तर हे काय झालं? आपलं फायनल आन्सर झालं. जर याला तुम्हाला अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. तर कसं होईल सिम्प्लिफाय? 15 चौक किती होतो? 60. 4 ला बाहेर आणलं तर काय होतो? 2. तर किती होतो? 16 अंडर रूट 15. अजून याला सिम्प्लिफाय होते काय? नाही. तर बघा मित्रांनो मी तुम्हाला हे जे फॉर्म्युला आहे त्या बेसिसवर तुम्हाला कशा प्रकारे प्रॉब्लेम विचारतात
हे सांगितले. ओके, तर काय करायचं, तुमच्या मनाने एखादी व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे व्हॅल्यू घ्यायची आणि काय करायचं, ह्या फॉर्म्युला दिलाय ना मी, ह्या बेसिसवर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ओके मित्रांनो, तर बघू आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. तर बघा मित्रांनो, हे जे प्रॉब्लेम दिलेलं आहे हे फॉर्म्युला बेस नाही आहे, हे मिसलिनियस प्रॉब्लेम आहे आणि हे कसं थोडंसं लॉजिकल प्रॉब्लेम आहे. ओके, तर काय करायचं, काय दिलाय प्रॉब्लेम तुम्हाला, इफ एक्स प्लस 1 डिवाइड बाय एक्स प्लस 1 इज इक्वल टू 4, तर तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलंय, एक्स प्लस 1 चा होल स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय एक्स प्लस 1 चा होल स्क्वेअर. ओके, तर याच्या पहिले पण जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं तुम्हाला मी तिथे सांगितलं होतं, अशा एक्झाम्पल मध्ये काय करायचं, चेक करायचं की आपल्याला फायनल आउटपुट काय दिलेला आहे आणि तुम्ही काय ऍडजस्टमेंट करू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल. ओके, तर मला सांगा इथे तुम्हाला काय ऍडजस्टमेंट करायचं आहे, जे फायनल आउटपुट मध्ये काय दिसते, एक एक्स्ट्रा एक आलेला दिसते, बरोबर आहे. कुठे, हे बघा इथे, पण इथे काय दिलंय तुम्हाला, एकच्या कोएफिशिएंट मध्ये काही दिलेलं आहे काय, नाही दिलेलं आहे. इथे पण इथं प्लस 1 ऍड झालेला आहे. तर काय करायचं, अशा एक्झाम्पल मध्ये थोडंसं लॉजिक लावायचं. जर मी सांगा बोथ साइड, सपोज बोथ साइड जर मी 1 ऍड 1 केला, ओके, तर काही होईल का, काहीच नाही होईल. तुम्हाला मी याच्या पहिलेही सांगितलं होतं, जर तुम्हाला म्हणजे स्टेबल जर ठेवायचं असेल इक्वेशन, तर काय करायचं, दोन्ही साईडला ऍड करायचं किंवा मायनस करायचं. त्याच्यामुळे काय होईल, जी ते व्हॅल्यू आहे ते काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. ओके, तर काय होईल, इथे जर मी 1 ऍड केलं तर काय होईल, काय नाही, इथे डिवाइड बाय एक्स प्लस 1, पण काय करायचं, इथे पण 1 ऍड करायचं, त्याच्यामुळे काय होईल, इक्वेशन स्टेबल राहील. ओके, तर इथे 4 प्लस 1 आहे. ओके, समजलं काय. नंतर काय होईल, एक्स प्लस 1 डिवाइड बाय एक्स प्लस 1 इज इक्वल टू काय होईल, 5. आता हे झालं एक जनरल इक्वेशन तुमचं कोणत्या फॉर्म मध्ये, एक्स प्लस 1 बाय एक्स. काय होतं याचं आउटपुट, एन स्क्वेअर मायनस 2. ओके, तर काय होईल याचं 5चा स्क्वेअर. जर तुम्हाला हे फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर काय होईल, आता डायरेक्ट इथे म्हणजे सॉल्व्ह करायचं नाही, इथे तुम्हाला माहित आहे रिझल्ट. जर एक्स प्लस 1 बाय एक्स इज इक्वल टू दिले असेल तर काय होतो, एन स्क्वेअर मायनस 2. तर इथे आपल्याला काय विचारलंय, एक्स प्लस 1 चा होल स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय एक्स प्लस 1 चा होल स्क्वेअर. तर याची व्हॅल्यू काय होईल, इथे यांची व्हॅल्यू किती दिली आहे, 5 दिली आहे ना, 5चा स्क्वेअर मायनस 2 किती होईल, 25 मायनस 2 23. हे काय झालं आपलं फायनल आन्सर. बघा किती इझी वे आपण हे फायनल आन्सर जे आहे ते फाइंड आउट केलं. ओके, काय केलं मी, दोन्ही साईडला ऍडजस्टमेंट केली, इथे 1 ऍड केला, राईट हँड साईडला ऍड केला, म्हणजे काय झालं, इक्वेशन मध्ये काही फरक पडला नाही. जर मला जर इक्वेशन ऍज इट इज जर करायचं असेल तर काय होईल, 1 1 कॅन्सल केला तर ऍज इट इज इक्वेशन मिळेल. ओके, नंतर मला ह्या फॉर्म मध्ये दिसतं इक्वेशन, बघा एक्स प्लस 1 बाय एक्सच्या फॉर्म मध्ये दिसलं. ओके, आणि आपण जे फर्स्ट क्लास शिकलो होतो म्हणजे सेकंड क्लास अल्जेब्राचा, त्याच्यात मी तुम्हाला याचं आउटपुट सांगितलं होतं, काय होतो 1 प्लस 1 बाय एक्स. जर तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअरची जर व्हॅल्यू काढायची असेल तर हे आउटपुट असतो. सांगितलं होतं मी तुम्हाला, हो. तर सेम प्रोसेस इथे फॉलो केलो मी आणि माझा फायनल आन्सर काय निघालं, 23. बघा इथे हे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, इथे 2x प्लस 1 बाय 3x इज इक्वल टू 6 आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय 3x प्लस 1 बाय 2x. ओके, तर काय करायचं, सर्वात प्रथम तुम्ही ट्राय करा, ॲज अ होमवर्क म्हणून मी तुम्हाला हे दिलेलं आहे. तुम्ही काय करायचं, ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला समजलं नाही तर काय करायचं, मी तुम्हाला जे नेक्स्ट लेक्चर होईल अल्जेब्राचं त्याच्यात मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. ओके, पण काय करायचं, ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा आणि आन्सर काय करायचं, आपल्या जे कमेंट बॉक्स आहे आपलं चॅनलचं त्याच्यात काय करायचं, तुम्ही आन्सर द्यायचं. ओके, ठीक आहे. तर इथे काय करू आपण, आज जे आपलं लेक्चर आहे 3rd नंबरचं ते काय करू, स्टॉप करू. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर काय करायचं,
इव्हॉल्व करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि शेअर करायचं. आणि मॅक्झिमम काय करायचं, जे आपले प्लेलिस्ट बनवली आहे ते मस्ट वॉच करण्याचा प्रयत्न करायचा, कारण की थर्ड लेक्चर पाहून तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही होणार. ओके, तुम्हाला बोर वाटेल. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला जे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आहे रेग्युलर बेसिसवर पाहावं लागेल. त्याच्यामुळे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होईल आणि आगामी जी येणारी NTPC आणि जे RPF असेल किंवा टेक्निशियन आहे याच्यात तुम्हाला काय होईल, याचा बेनिफिट असेल. ओके, म्हणजे तुमचे 2 ते 3 मार्क काय होईल, वाढेल. ओके, थँक्यू.